नमस्कार मित्रांनो. मित्रांनो, आजच्या भयकथेमध्ये आपण राजेश आणि अविनाश नावाचे दोन मित्र असतात आणि त्यांना त्यांच्या गॅरेजमध्ये एक भयानक अनुभव येतो. तो आज आपण या भयकथेच्या माध्यमातून ऐकणार आहोत. मित्रांनो, गोष्ट एक 8 एक वर्षापूर्वीची आहे. हे दोघे जण मित्र राहणारे कोकणातले, परंतु कोल्हापूरमध्ये जाऊन ते कॉलेज झाल्यानंतर कोल्हापूरमध्ये जाऊन ते डिझेल मेकॅनिकलचा डिप्लोमा वगैरे करतात आणि त्यानंतर ते जातात मुंबईला आणि मुंबईला सुझुकी कंपनीमध्ये ते अप्रेंटिसशिप करतात आणि 2 वर्ष तिथे ते कामाला राहतात आणि तो सगळा रिपेअरिंगचा सगळा अनुभव घेऊन मग ते पुन्हा गावी येतात कोकणामध्ये आणि त्यांनी ठरवलेलं असतं की कोकणामध्ये आपण एक आपलं स्वतःचं गॅरेज टाकायचं आणि दोघांनी पार्टनरशिपमध्ये धंदा करायचा. गॅरेज टाकून मग तिथेच सेट व्हायचं कोकणामध्ये असं त्याने ठरवलेलं असतं. तर तसे ते कोकणामध्ये येतात आणि शहराच्या ठिकाणी 2 गाळे भाड्याने घेतात आणि तिथे ते गॅरेज दोघं सुरू करतात. आणि त्यांचं जो त्यांनी घेतलेला जो अनुभव असतो सुझुकीच्या शोरूममध्ये गाड्या दुरुस्त करण्याचा, तो त्यांच्या कामी येतो आणि भरपूर गाड्या मग त्यांच्याकडे दुरुस्तीसाठी फोर व्हीलर वगैरे यायला लागतात. तर हे प्रामाणिकपणे तो धंदा करत असतात. त्यामुळे येणाऱ्या वाहनांची संख्या आहे ती फार वाढायला लागते. आणि हा धंदा करता मग एके दिवशी ते असं ठरवतात, की आपण आता जुन्या गाड्या घ्यायच्या, आपल्या गॅरेजमध्ये दुरुस्त करायच्या, पेंटिंग वगैरे करायचं आणि मग पुन्हा एकदा त्या विकायच्या. आपल्याला 5-25,000 कमिशन त्याच्यामध्ये मिळालं तरी भरपूर होईल. आणि हा देखील त्यांनी पार्ट टाईम बिझनेस सुरू केला त्या गॅरेज सोबतच. मग कोणाच्या तरी जुन्या गाड्या घ्यायच्या आणि त्या दुरुस्त करून पेंटिंग करून विकायच्या. हा धंदा त्यांचा अगदी जोरात चालू लागला. एके दिवशी मित्रांनो, त्यांच्याकडे एक माणूस येतो आपली कार दुरुस्त करण्यासाठी आणि तो आपली कार लावतो. हे दोघे जण दुरुस्त करत असतात. बाजूला तो मालक, कार मालक खुर्ची घेऊन बसलेला असतो आणि त्यांना बोलता तो म्हणतो, की "राजेश, अविनाश, अरे माझ्या मित्राकडे एक 800 कार द्यायची आहे. गाडी चांगली आहे, परंतु 1 वर्ष झालं ती बंद आहे. त्यामुळे बघा तुम्हाला जर व्यवहार पटत असेल, तर ती गाडी तुम्ही घेऊन या. गाडी चांगली आहे म्हणून." तर हे म्हणतात, की "ठीक आहे, आम्हाला त्यांचा पत्ता द्या, फोन नंबर द्या. आम्ही त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करतो मालकाशी आणि जर गाडीचा व्यवहार जर आम्हाला पटला किंवा गाडी जर चांगल्या कंडिशनमध्ये असेल, तर आम्ही ती घेऊन येतो." असं राजेश आणि अविनाश त्यांना सांगतात. मग त्यांची कार दुरुस्त होते. तो कार मालक निघून जातो. परंतु जाताना तो त्यांना ॲड्रेस आणि मोबाईल नंबर देऊन जातो, की त्याच्याशी कॉन्टॅक्ट करा आणि बघा. 2 दिवसांनी हे दोघे जण त्या 800 वाल्याकडे जातात आणि त्याला सांगतात, की "तुमची गाडी द्यायची आहे का? अशा-अशा माणसांनी तुमचा आम्हाला पत्ता दिलेला आहे. तर गाडी पाहण्यासाठी म्हणून आम्ही आलोय." तर ते म्हणतात, "हो, माझी गाडी द्यायची आहे." तर गाडी वर्षभर बाहेरच उभी करून ठेवलेली असते आणि ती बाहेरून थोडीशी अ, धूळ वगैरे तिच्यावरती साठलेली असते. आता हे दोघेही गाडी उघडून बघतात, गाडी सुरू करून बघतात, तर बॅटरी डाउन असल्यामुळे गाडी काही स्टार्ट बसत नाही. तर हे म्हणतात, की ठीक आहे, बारीक-सारीक काम केल्यानंतर गाडी थोडीफार होईल ओके म्हणून. आणि मग ते त्या मालकाशी व्यवहार करतात आणि मग हे दोघे जण गाडी घेऊन आपल्या गॅरेजवरती दुसऱ्या दिवशी येतात आणि गाडी आणून गॅरेजच्या एका कॉर्नरला उभी करतात. आता ते काय म्हणतात, की ह्या गाडीला आपण स्पेशली वेळ द्यायचा नाही. जेव्हा कधी वेळ मिळेल ना, तेव्हा वेळ काढून मग ही गाडी हळू दुरुस्त करायची. म्हणजे आपण कुठेतरी व्हिजिटला जातो, एखाद्या रस्त्यावरती गाडी बंद पडलेली असते, तेव्हा आपल्याला जावं लागतं. तेव्हा ही गाडी आपण वापरूया म्हणून, असं दोघेही ठरवतात. आणि मग यांचा बाकीचा गॅरेजचा जो गाड्या दुरुस्त करण्याचा सगळा बिझनेस चालू असतो. आणि एके दिवशी त्यांना थोडासा त्या गॅरेजच्या कामातून वेळ मिळतो आणि हे दोघे जण म्हणतात, की आता ही कार आपण आता थोडं काम कमी आहे, तर ही गाडी आपण गॅरेजमध्ये आणून दुरुस्त करायला पाहिजे म्हणून. तर दोघेही ती गाडी घेऊन येतात गॅरेजच्या मेन त्यांचं जे सेंटर असतं तिथे आणि वॉशिंग वगैरे थोडीफार करून घेतात आणि बघतात तर बॅटरी डाउन झालेली असते. बाकीचं वायरिंग-बिअरिंगचं काम थोडंफार सुरू करतात ते. तितक्यात एक गाडी येते दुसरी दुरुस्तीला. मग ही कार थोडी बाजूला करून ठेवतात आणि दोघे आपल्या रेग्युलर कामाला सुरुवात करतात. असं करता जो राजेश आहे ना, त्याचं घर त्या गॅरेजपासून त्याने जे गॅरेज टाकलं तिथून 4-5 किलोमीटर अंतरावरती होतं. त्यामुळे संध्याकाळी किंवा रात्री राजेश लवकर घरी जायचा 1 तास, दीड तास आणि अविनाशचं घर त्या शहरातच असल्यामुळे तो थोडा उशिरापर्यंत गॅरेजमध्ये थांबायचा काम करण्यासाठी म्हणून. तर त्याप्रमाणे राजेश असतो तो लवकर निघून जातो एक 8-8:30च्या दरम्यान आणि 10 वाजेपर्यंत अविनाश तिथे गॅरेजमध्ये काम करत असतो.
आणि ती गाडी जी त्याने 800 आणलेली असते ना, ती साईडला उभी करून ठेवलेली असते. बाकीच्या गाड्या आजूबाजूला उभ्या असतात. तर हा काम करता आता कामगारही देखील त्यांचे असतात, ते एक 7:30 पर्यंत निघून जातात. आता हा काम करत असतो एका गाडीचा आणि ती 800 बाजूला लावलेली असते. अचानक 10 सव्वा 10च्या दरम्यान आता 5-6 गाड्या लावलेल्या असतात. त्या गाड्यामधून कुठून तरी ते म्हणजे व्हिडिओ प्लेयरचा ना आवाज सुरू होतो. म्हणजे गाणी लागतात गाडीमध्ये आणि असा आवाज येतो, की कोणीतरी गाणी लावली. आता हा म्हणतो, की 5-6 कार लावलेल्या असतात. नक्की सगळं तर बंद आहे आजूबाजूला आणि मी एकटाच गॅरेजमध्ये आणि गाण्यांचा आवाज कसा काय येतोय? कुठच्या गाडीमध्ये अचानकपणे अशी जो व्हिडिओ प्लेयर चालू झाला. तर तो उठतो आणि बघतो, तर त्याला काही समजत नाही. पण गाण्याचा आवाज तर त्याच्या स्पष्ट कानावरती थोडा-थोडा येत असतो. म्हणजे मोठ्याने आवाज नसतो, परंतु थोडा-थोडा आवाज त्याला येत असतो. तर हा कानोसा घेत-घेत त्या सगळ्या कारमध्ये फिरत जातो. तर ना, ती त्याने 800 आणलेली असते ना दुरुस्तीसाठी, तर त्या कारमधून ना अचानकपणे त्यांना तो व्हिडिओ प्लेयरचा गाण्यांचा आवाज येऊ लागतो. तर हा म्हणतो, की त्या गाडीची बॅटरी उतरलेली आहे, सगळी बटणं बंद आहेत आणि अचानक ट्रिप रेकॉर्ड म्हणजे त्या ऑडिओ चालू कसं झाला? गाणी कशी चालू झाली ह्याच्यामध्ये, त्या गाडीमध्ये? त्याला काही समजत नाही. तर तो सगळी बटणं पुन्हा एकदा बंद करतो, दरवाजा बंद करतो आणि आपलं काम करतो आणि मग निघून जातो. दुसऱ्या दिवशी जेव्हा अं, राजेश येतो ह्याच्यावरती गॅरेजमध्ये, तेव्हा तो राजेशला म्हणतो, की "राजेश, अरे रात्री एक विचित्र प्रकार घडला रे. म्हणजे 6-10 पर्यंत इथे काम करतोय मी आणि अचानक ना त्या गाडीतून मला गाण्यांचा आवाज येऊ लागला. तर मला काही समजेना 5-6 गाड्यामध्ये कुठे काय गाण्याचा कुठच्या गाडीतून गाण्याचा आवाज होतो आणि असं येईल कसा? सगळ्या गाड्या लॉक केलेल्या आहेत. सगळ्या गाड्यांनी चाव्या काढून ठेवलेल्या आहेत आणि अचानकपणे मी जाऊन पाहिलं तर त्या 800 मधून गाण्याचा आवाज येत होता आणि मी नंतर मग जाऊन स्विच ऑफ केली, बटणं बंद केली आणि मी येऊन पुन्हा कामाला लागलो. तर राजेश त्याला म्हणतो, "असं कसं होईल? असं होणंच शक्य नाही." तर म्हणतो, "हो रे, झालं असं. मी तुला सांगतो, मी खोटं सांगतोय का तुला?" तर दोघेही आता परत आपल्या रुटीनच्या कामाला लागतात. आणि आजही राजेश पुन्हा एकदा लवकर निघून जातो 1 तासभर आणि अविनाश गाड्यांचं काम करत एकटाच त्या गॅरेजमध्ये थांबलेला असतो. आज त्याला 10:30 पावणे 11 वाजलेले असतात. जसे 10:30 पावणे 11 वाजतात ना, तशी ती कारमधून चा जो दरवाजा आहे, तो दरवाजा ड्रायव्हर साइडचा अचानकपणे उघडतो. असा उघडून असा ओपन होतो पूर्ण आणि ह्याचं लक्ष जातं खडकन असा आवाज आल्यानंतर. हा बघतो तर त्या गाडीचा अचानकपणे असा दरवाजा उघडलेला आहे बाहेर. तर हा थोडासा घाबरतो. अ, अविनाश म्हणतो, की असं गाडीचा दरवाजा का याच्या गाडीमध्ये अचानक गाण्यांचा आवाज येऊ लागला. आज दरवाजा उघडला. आता एवढे दिवस ही गाडी बंद आहे आणि दरवाजा उघडेल कसा? कारण बरेच दिवस गाडी बंद असल्यानं मग दरवाजा जरा थोडेसे टाईट होतात ना. तर अचानक दरवाजा उघडला कसा काय? हा जातो बघतो तर दरवाजा उघडलेला असतो आणि हा पुन्हा एकदा तो दरवाजा बंद करतो आणि पुन्हा एकदा येऊन आपल्या कामाला लागतो. आता कधी-कधी होतं कसं, जर लॉक थोडंसं लूज झालेलं असेल ना, खराब झालेलं असेल तर दरवाजा उघडतो. असं होऊ शकतं. आता हा मनाची समजूत घालतो, की लॉक खराब झाला असेल म्हणून दरवाजा उघडलेला असेल. हा तिथे बसतो आणि पुन्हा एकदा आपल्या कामामध्ये अ, म तो वायरिंग-वगैरेचं काम दुसऱ्या गाडीचं करत असतो. पुन्हा एकदा मित्रांनो तेच होतं. पुन्हा एकदा आता दुसऱ्या साइडचा दरवाजा अचानक उघडतो आणि ह्याचं लक्ष पुन्हा एकदा त्या 800 कडे जातं. तर दरवाजा उघडलेला आहे. मगाशी ड्रायव्हर साइडचा दरवाजा उघडलेला आहे. आता त्याच्या विरुद्ध बाजूचा दरवाजा उघडलाय. आता ह्याला काही कळत नाही. असं कसं होतंय? दरवाजा एक उघडला दरवाजा ठीक आहे. लॉक खराब झालं म्हणून उघडला असेल. आता दुसऱ्याच बाजूचा दरवाजा उघडला. हा मात्र आता त्या गाडीकडे जायची डेअरिंग करत नाही. हा म्हणतो, की आता मरू देत सगळ्या लाईटी बंद करायच्या, शटर बंद करायच्या आणि घरी निघून जायचे. हा काहीतरी वेगळा प्रकार या गाडीमध्ये घडतोय. तो जसं त्याने शटर बंद केलं मित्रांनो, लाईट काढली तसा तो पुन्हा दरवाजा खडक्कन बंद झाला आणि ह्याने मोबाईलच्या बॅटरीमध्ये असं पाहिलं तर तो दरवाजा पूर्ण लॉक झाला होता. ह्याला आता काय कळेना. दरवाजा उघडला ठीक आहे. एखादं लॉक खराब झालं असं उघडेल, परंतु बंद कोणी केला? बंद तो ढकलल्याशिवाय तर बंद होणार नाही किंवा लॉक होणार नाही. आता तो दरवाजा ढकलून बंद कोणी केला? त्याला काहीच समजत नाही. हा घाबरतो. सगळे ते गॅरेज वगैरे बंद करून घरी जातो. दुसऱ्या दिवशी पुन्हा एकदा तो राजेशला सांगतो, की "राजेश, काल मात्र असा प्रकार घडला. दोन्ही बाजूचे दरवाजे उघडले होते. एका बाजूचा दरवाजा मी मारला, दुसऱ्या बाजूचा दरवाजा तो अचानक आपणच लॉक झाला, बंद झाला." तर राजेश पण आता विचार करायला लागतो, की असं कसं होईल? हा काय सांगतो, काय समजत नाही.
तर म्हणतो, "तुला भास तर होत नाही ना?" अरे म्हणतात, "भास कसा होणार? एवढ्या सगळ्या लाईटी लावलेल्या आहेत आणि आम्ही दररोज इथे काम करतोय. आता 2-3 वर्ष होऊन गेली गॅरेजला. असा प्रकार मात्र ही गाडी आणल्यापासून त्या गाडीच्या बाबतीमध्ये विचित्र प्रकार घडतायत. आता काय करायचं? ती गाडी आपण दुसरीकडे कुठे नेऊन लावूया काय?" तर म्हणतो, "नको. आपण ती गाडी लवकरात लवकर दुरुस्त करून सुरू करूया आपण वापरायला." दुसऱ्या दिवशी आता दोघेही गॅरेजमध्ये काम करत असतात. आता रात्रीचे 11 वाजलेले असतात. आता अविनाश मात्र राजेशला सांगत असतो, "बघ आज पण त्या गाडीमध्ये काहीतरी 100% होणार आहे. तुला बघायचं आहे ना, तर बघ 2-3 दिवस हेच प्रकार चालले." परंतु मित्रांनो, त्या दिवशी कोणतीच घटना त्या गाडीच्या बाबतीमध्ये घडत नाही. हे 11:30 पावणे 12 पर्यंत तिथे काम करत असतात. आता राजेश अविनाशला विचारतो, "अवी, अरे काय आज काय झालं? तू सांगतो दररोज हे होतं, ते होतं. आज तर कोणतीच घटना घडत नाहीये." तर हा सुद्धा एकदम बुचकळ्यात पडतो, की असं काय मी दर 2 दिवस विचित्र प्रकार हे सगळे अनुभवतोय आणि आज कोणतीही घटना घडली नाही. दोघेही गॅरेज बंद करून जातात. मित्रांनो, असे 5-6 दिवस निघून गेल्यानंतर मात्र पुन्हा एकदा दोघेही गॅरेजमध्ये 11 वाजेपर्यंत रात्रीचे काम करत असतात आणि रात्री 11 वाजता हे दोघे म्हणतात, की गाडी आपण या ठिकाणी आणून थोडीशी आज थोडंफार वायरिंग-बिअरिंगचं काम असेल, किंवा बॅटरी चार्जचं काम असेल, ते आज करूया म्हणून. जसे ते गाडीमध्ये जातात ना मित्रांनो, दोघेही बसतात. एक राजेश बसतो ड्रायव्हर सीटवर, अविनाश बसतो बाजूच्या सीटवर. तसं त्याचा जो आरसा असतो ना, तो त्याच्यावरती धूळ वगैरे साठलेली असते. त्या धूळ साठलेल्या आरशामध्ये त्यांना ड्रायव्हर साइडच्या आरशामध्ये ना, कोणीतरी पाठीमागे अशी बाई उभी आहे, असं त्यांना ते अस्पष्ट दिसतं. कारण धूळ साठलेली होती त्या आरशावरती, त्या काचेवरती. ते स्पष्ट दिसत नाही. परंतु राजेश मात्र बघतो आरशामध्ये तर कोणीतरी बाई मागे बसली आहे त्या सीटच्या आपल्या. तो असं दिसतंय त्याला, की कोणतरी दिसतंय पाठीमागे त्या दरवाजाच्या तिथे आहे म्हणून. तर राजेश ना तो पुसतो हे हाताने, जो मिरर असतो ना, आरसा तो हाताने पुसतो. हाताने पुसतो तर त्याला काही दिसत नाही. तो मागे वळून बघतो आणि अविनाशला सांगतो, अरे मी आत्ता मला ह्या आरशामध्ये ना पुसट-पुसट असं दिसलं, की कोणतरी मागच्या दरवाजाच्या बाजूला उभं आहे किंवा बसलंय असं मला दिसलं. परंतु स्पष्ट काही दिसत नव्हतं, कारण ह्याच्यावरती सगळी माती साठली आहे आणि मी आता जेव्हा पुसली ना हाताने, तेव्हा मात्र मला कोणी दिसलं नाही. आता ते दोघेही मागे वळून बघतात तर कोणी नाही. तेव्हा आता अविनाश सांगतो, "बघितलंस ना राजेश, म्हणलं सांगतोय ना 2-3 दिवस हे प्रकार घडतायत, तर हाच प्रकार तो घडतोय. काहीतरी या कारमध्ये आहे, काहीतरी निगेटिव्ह शक्ती किंवा काहीतरी भुताट किंवा काहीतरी वाईट शक्ती ह्या गाडीमध्ये आहे. आम्ही ही गाडी घेऊन चूक केली असं मला वाटतं." तर राजेश म्हणतो, "ठीक आहे, जाऊ दे, आपण दुरुस्त करूया. आपण नाही वापरली तरी चालेल. आपण दुसऱ्या कोणाला विकून टाकू. आपल्याला का ₹20,000-25,000 सुटले तरी चालतील." मग हे दोघे निर्णय घेतात, की ठीक आहे, आपण ही गाडी वापरायची नाही, दुरुस्त करून कोणाला तरी देऊन टाकायची म्हणून. दुसऱ्या दिवशी गाडी पूर्ण वॉश करून, चांगली करून आणतात एकदम टकाटक आणि गाडीचं काम दुसऱ्या दिवशी म्हणतात, की आज दिवसभर ही गाडी दुरुस्त करायची आणि एकदा देऊन टाकायची म्हणून. आता दिवसभर त्या गाडीचं ते काम करतात आणि मग संध्याकाळी थोडेफार दमतात आणि अविनाश म्हणतो, की "आज मला जरा जायचंय, घरी काम आहे, मी आज लवकर जाणार आहे." तर राजेश म्हणतो, ठीक आहे, तू जा, मी 11 पर्यंत थांबतो." गाडीची थोडीशी दुरुस्त करून मग झाल्यानंतर थोडीशी टेस्ट घेतो जाऊन रस्त्यावरती. तर अविनाश आज निघून जातो आणि राजेश आज गॅरेजमध्ये असतो. आता पावणे 11 वाजलेले असतात आणि गाडीचा तो स्टार्टर मारतो. सगळं काम झालेलं असतं, दिवसभर काम केलं असतं त्या गाडीचं. स्टार्टर मारतो तर गाडी सुरू होते. गाडी सुरू होते आणि मित्रांनो, हा म्हणतो, की थोडंसं जाऊन एक 3-4 किलोमीटर थोडीशी गाडी फिरून आणूया, म्हणजे आणि काय काम असेल किंवा काय असेल तर आपल्याला कळेल. कारण ते मेकॅनिक असल्यामुळे त्यांना कळणार होतं चालवल्यानंतर. आणि हा गाडी घेऊन रस्त्यावरती येतो. आता हा तो शहरातला रस्ता एका गावामध्ये गेलेला असतो आणि ह्या गावाच्या त्या रोडने हा गाडी चालवत चला. आता गाडीचे लाईट वगैरे थोडेफार डिम झालेले असतात. गाडी जुनी असते, बॅटरी जुनी असते. त्यामुळे थोडेफार लाईट काही एवढी फुल नसते आणि हा चाललेला असतो आणि एका ठिकाणी जाऊन याची गाडी भर रस्त्यात बंद पडते. बंद पडल्यानंतर हा म्हणतो, की गाडी बंद कशी काय पडली? सगळी वायरिंग, बॉनेट वगैरे सगळं उघडून बघतो आणि काही केल्यानंतर थोड्या वेळाने ती गाडी मात्र सुरू होते. सुरू होते आणि तो पुन्हा एकदा पुढे जायला लागतो. जसा तो मित्रांनो पुढे जायला लागतो ना, एक विचित्र घटना त्या गाडीमध्ये घडते, की कोणतरी त्या मागच्या सीटवर एक बाई हुंदके देत रडते असा त्याला आवाज येतो. हा म्हणतो, की रडतंय कोण आजूबाजूला? एवढ्या रात्री आता 11, सव्वा 11 वाजलेले असतात. हा ती गाडी ड्राईव्ह करत असतो आणि रडलेल्याचा आवाज मागच्या बाजूला येत असतो. तर हा मागे वळून बघतो, इकडे-तिकडे बघतो तर कोणी नसतं.
एकटाच आता गाडी चालवतो. आता 3-4 किलोमीटर तो पुढे गेलेला असतो. आता म्हणतो की जास्त काही याच्यावरती प्रयोग करण्यात अर्थ नाही. गाडी तो एका ठिकाणी वळवतो आणि पुन्हा एकदा गॅरेजच्या दिशेने यायला लागतो आणि येता-येता पुन्हा एकदा एक कोणीतरी बाई त्या कारमध्ये रडते असा त्याला आवाज येऊ लागतो आणि ह्याला काही समजत नाही. आता ह्याला खात्री पटते की गाडीच्या बाहेर कोण रडत नाहीये, तर गाडीतूनच मागच्या सीटमधून रडल्याचा आवाज येतोय. आणि पण त्याची डेअरिंग मात्र मागे वळून पाहण्याची होत नाही मागच्या सीट. आता तो दोन्ही साइडच्या मिररमध्ये बघतो काय दिसतंय का मागे. त्यानंतर समोर एक आरसा लावलेला असतो त्याच्यामध्ये बघतो, पण त्याला मागच्या सीटवर काही दिसत नाही त्यावेळी त्या आरशांमध्ये. परंतु याची डेअरिंग नव्हती की मागे वळून पाहायची. कारण एकटाच होता. 11:15 11:30चा हा वेळ एकटाच आहे. जर मागे काहीतरी पाहिलं आणि जर शॉक बसला आणि मी ते घाबरलो तर पुढे काय? हा काय मागे बघत नाही. तर ही गाडी चालवत असतो. एक 40-45च्या स्पीडला गाडी असते मित्रांनो आणि एका वळणावरती जोरात कोणतरी किंचाळी मारल्याचा आवाज येतो आणि राजेश मागे वळून पाहतो. तर मागच्या सीटवर एक बाई बसलेली असते. तिचे केस ना तिने पूर्ण असे समोर सोडलेले असतात, समोर आणि काळे पूर्ण सगळे कपडे घातलेले असतात. काळी साडी, काळा ब्लाउज आणि सगळे त्यांनी केस असे पूर्ण आपल्या चेहऱ्यावरती सोडलेले असतात आणि ती जोरजोरात रडत असते. हा सगळा प्रकार बघतो हा मागे आणि ह्याचा कंट्रोल गाडीवरचा जातो आणि गाडी इकडे-तिकडे अशी थोडीशी जाते आणि एका झाडाला नेऊन आदळते आणि झाडाला नेऊन आदळल्यानंतर मग राजेश त्या स्टीअरिंगच्या त्या ह्याला त्याचं डोकं आपटतं आणि हा बेशुद्ध होतो आणि मग ह्याला पुढचं काही आठवतच नाही. आता दुसऱ्या दिवशी राजेश अ, अविनाश गॅरेजवरती येतो. तर राजेश काय गॅरेजवरती आलेला नसतो. गाडी पण 800 तिकडे नसते. तर हा म्हणतो, की 800 गाडी गेली कुठे? आता राजेश कसा जरा उशिरा गॅरेजवरती यायचा. हा 8-9 वाजता आलेला असतो. 1 तास वाट बघतो राजेशची. राजेश काही येत नाही. ह्याला काय समजत नाही, हा आज राहिला कुठे? गाडी पण नाहीये गॅरेजमध्ये. तर मित्रांनो हा राजेशला कॉल करतो. तर राजेशचे जे वडील असतात ते कॉल उचलतात आणि म्हणतात, की "अरे अविनाश, काल रात्री राजेशचा ॲक्सिडेंट झाला अशा-अशा ठिकाणी. तो गाडी घेऊन जात असताना. तर तो हॉस्पिटलमध्ये आहे म्हणून." तर तो हॉस्पिटलमध्ये त्याला भेटायला जातो आणि त्याला विचारतो, की "राजेश झालं काय?" त्याला पूर्ण पट्ट्या वगैरे लावलेल्या असतात आणि तो असा पूर्ण डिस्टर्ब झालेला असतो मेंटली. म्हणतो, की "झालं काय? झालं काय? काय तू अचानक ॲक्सिडेंट कसं झालं? ती 800 गाडी कुठे आहे? जी आपण आणली आहे ती?" तर त्याचे वडील सांगतात, की "अभि, थोडं त्याला विचारू नको. थोडं त्याला रिलॅक्स होऊ दे." आणि मग ते त्याला 2-3 दिवसांनी हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळतो आणि घरी गेल्यानंतर मग राजेश सगळी ही घटना अवीला सांगायला सुरुवात करतो, की "अरे अवी, मी ती गाडी त्या दिवशी काम केल्यानंतर ड्राईव्ह करण्यासाठी म्हणून टेस्ट घेण्यासाठी म्हणून एका गावात गेलो होतो आणि अचानक मी गाडी चालवता मागच्या सीटवरून कोणतरी रडण्याचा मला आवाज येऊ लागला. मी घाबरलो, पण माझी डेअरिंग नव्हती पाठी बघण्याची. परंतु काही अंतर गेल्यानंतर मी गाडी वळून पुन्हा एकदा गॅरेजकडे येत असताना मोठ्याने एक किंचाळी त्या गाडीमध्ये मला ऐकायला आली. मी जेव्हा पाठी बघितलं तर एक बाई पूर्ण केस समोर डोळ्यासमोर सोडून, चेहऱ्यावरती सोडून बसली होती आणि हुंदके देत रडत होती आणि हा सगळा प्रकार पाहून माझा गाडीवरचा कंट्रोल गेला आणि गाडी आपटली. आणि नंतर मग मला लागलं, मी बेशुद्ध झालो. मला कोणी या दवाखान्यामध्ये आणलं मला काय माहीत नाही म्हणून. तर असा तो प्रकार त्याच्या बाबतीमध्ये घडला होता. आता ह्या दोघांना चैन पडेना, की त्या गाडीमध्ये नक्की आहे काय याचा शोध घेतला पाहिजे. आता ज्या मित्राने ज्या एका कारवाल्याने त्याला सांगितलेलं, की माझ्या मित्राकडे एक गाडी आहे ना, दुरुस्त करायला आलेला त्याच्या गाडीमध्ये. तर त्याला ते फोन करतात आणि सांगतात, की "तुम्हाला आम्हाला भेटायचंय, तर जरा तुम्ही भेटाल का आम्हाला गॅरेजमध्ये?" तर तो माणूस म्हणतो, "हो ठीक आहे, मी दुपारी येतो गॅरेजमध्ये." तो माणूस गॅरेजमध्ये येतो. त्याला हे सांगतात, की "तुमच्या मित्राकडून आम्ही जी 800 गाडी घेतली आहे ना, त्याच्यामध्ये असे चित्र-विचित्र प्रकार होत आहेत. त्या गाडीचे दरवाजे ऑटोमॅटिक उघडायचे, बंद व्हायचे, गाण्याचा आवाज यायचा गाडीमध्ये. काल असा-असा प्रकार घडला. ॲक्सिडेंटही त्याच्यामध्ये झालं त्या सगळ्या गडबडीमध्ये माझं." तर तो म्हणतो, की "मला पण ह्या गोष्टी माहीत नाही. त्या मित्राकडनं गाडी तुम्ही आणलात ना, त्याला विचारलं पाहिजे." तर तो म्हणतो, की "चला आपण त्याच्याकडे जाऊया" म्हणून. तर हे सगळे संध्याकाळी ज्या मालकाकडून गाडी घेतली असतात ना, त्या मालकाच्या घरी जातात आणि त्यांना सांगतात, की "मालक, तुमच्याकडून आम्ही जी गाडी घेतली आहे ना 15-20 दिवसापूर्वी, त्या गाडीमध्ये विचित्र-विचित्र प्रकार होत आहेत." तर ते कशामुळे होते ते सगळे स्टोरी त्यांना सांगतात त्या मालकाला. तो मालक म्हणतो,
की त्या गाडीला मी 1 वर्ष कंटाळलो होतो. मी पण एका दुसऱ्या माणसाकडनं ती गाडी घेतली होती. पण मी ती गाडी घेतल्यापासून माझ्या बाबतीत हे असे चित्रविचित्र प्रकार घडायला लागले आणि म्हणून ती मी गाडी 1 वर्ष तशी बंद ठेवलेली. आणि मी नंतर ती तुम्हाला विकली. म्हटलं माझ्या बाबतीत झालं, कदाचित तुमच्या बाबतीत नाही झालं तर, असे प्रकार नाही झाले तर म्हणून मी ती गाडी तुम्हाला विकली. माझं विकण्याचं मन नव्हतं. ती गाडी ॲक्चुअली मला स्क्रॅपमध्ये करायची होती. परंतु तुम्हाला ती विकली का? कदाचित तुम्हाला तिचा त्रास नाही झाला तर. म्हणून मी तुम्हाला गाडी विकली आणि तुमचा पण गाडी विकण्याचा धंदा आहे, त्यामुळे मी तुम्हाला ती गाडी विकली. तर तो म्हणतो, की माझ्या बाबतीतही असंच घडायचं. जेव्हा मी रात्री ती गाडी घेऊन जायचो ना, तर रात्री कधीतरी असंच कोणतरी किंचाळतंय त्या गाडीमध्ये, कधी कोणतरी रडतंय, कधीतरी मध्येच बंद पडायची, भयानक ठिकाणी बंद पडायची, निर्जन वस्तीमध्ये बंद पडायची. असे प्रकार व्हायचे त्या गाडीमध्ये. तर त्या गाडीमध्ये असे प्रकार का व्हायचे हे मात्र मला आजपर्यंत माहीत नाही किंवा मी ज्या मूळ मालकाकडून घेतली त्याने मला आजपर्यंत सांगितले नाही. पण त्या गाडीत मात्र असे चित्रविचित्र प्रकार माझ्या बाबतीतही घडत होते आणि आता तुमच्या बाबतीतही घडायला लागले. तर ते म्हणतात, की हो, या गाडीमध्ये काहीतरी अदृश्य शक्ती आहे, वाईट शक्ती आहे. त्यामुळे ही गाडी लवकरात लवकर स्क्रॅपमध्ये दिली पाहिजे. मग तो मालक म्हणतो, की तुम्ही जे मला पैसे दिलेत ना, मी तुमचे रिटर्न देतो. ही गाडी तुम्ही एकदा स्क्रॅपमध्ये देऊन टाका. कोणालाही ती गाडी विकू नका, म्हणजे जेणेकरून जो आम्हाला त्रास झालाय तो आणि कोणाला तरी होऊ नये, त्याच्या जीवावर बेतू नये. आता तुमचा ॲक्सिडेंट झाला याच्यामध्ये तुम्ही वाचलात म्हणून ठीक आहे. नाहीतर काहीतरी अनर्थ घडला असता. मग मित्रांनो, राजेश आणि अविनाश ती गाडी मात्र ठेवत नाही. ती स्क्रॅपला देऊन टाकतात. कारण तो मालक असतो ना, त्याने त्यांचे पूर्ण पैसे मागे दिलेले. म्हणतात की गाडी विकून टाकायची नाही, गाडी स्क्रॅपमध्ये द्यायची आणि ती गाडी तोडून टाकायची, नष्ट करायची म्हणून. आणि मित्रांनो, मग ती राजेशने आणि अविनाशने ती गाडी स्क्रॅपला अक्षरशः देऊन टाकली. तर असे चित्रविचित्र प्रकार त्या गाडीमध्ये घडायचे. तर कदाचित त्या गाडीमध्ये ती जी बाई आहे तिचा मृत्यू झाला असेल, ॲक्सिडेंट झालं असेल गाडीचं पूर्वी. कारण 17-18 वर्षापूर्वीची ती गाडी होती, फार जुनी. कदाचित तिच्यामध्ये ॲक्सिडेंट होऊन त्या बाईचा जीव गेला असेल, तिचा आत्मा त्या गाडीमध्ये तळमळत असेल किंवा तो आपलं अस्तित्व दाखवत असेल कदाचित त्या गाडीमध्ये. तर मित्रांनो, मग अशा प्रकारे राजेश आणि अविनाशच्या बाबतीमध्ये हा जो प्रकार घडला होता, तो त्याने मला सांगितला होता. तर तो मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला. जर तुम्हाला कथा आवडली असेल, तर कमेंट करून सांगा कथा कशी वाटली. असा एखादा अनुभव तुम्हाला आला असेल, तुमच्या मित्र आला असेल, तर तो कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. चॅनल सबस्क्राईब केला नसेल, तर तो आजच करून घ्या आणि इथून पुढे नवनवीन भयकथा, नवनवीन भूतांचे किस्से ऐकण्यासाठी या चॅनलला आपण सबस्क्राईब करा आणि या चॅनलला जोडलेले राहा. आजपर्यंत मी तुमची या ठिकाणी रजा घेतो मित्रांनो. धन्यवाद.